पहिलं मार्गस्थ पार कामगिरी केली होती सर. दुसरा चेंडू व्हाईट चेंडू फेकलाय. आपण बघतो आपण तब्बल 3 धावा, 2 बॅक टू बॅक 2 व्हाईट चेंडू फेकतोय. दिशाहीन पण दाखवतो हा विनोद, ज्या विनोदने फक्त 1 धाव खर्च केली होती. मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती विनोदने. तोच विनोद थोडासा का होईना परंतु बॅकफुट वरती दिसतो हा विनोद या सामन्यामध्ये. नाम के साथ वाशी वाशी की आहे. दरम्यान पुढे गेलो पुणे का एका धावेने अकाउंट ओपन करतोय आपण. गिरीश भोईर धावसंख्या 1 ने धावसंख्या आपण बघतोय आपण तब्बल 4 धावा. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ विनोदचं. स्ट्रायकर फलंदाज कपिल लवकर प्रयत्न करतोय. चांगले षटक दाखवतोय. 8 दिन से मैच ही देख रहा हूं. फक्त एका धावेचा धावसंख्या 1 ने धावसंख्या आपण बघतोय आपण तब्बल 5 धावा. पुढे पुण्याचा स्ट्रायकर फलंदाज गिरीश भोईर वैयक्तिक 1 धावसंख्या करताना दिसतोय. त्याच्या पॅडवरती चेंडू ब्रश होतो. एकदा पूर्ण करतोय. चेंडू होते बॅकवर्ड पॉइंट मध्ये फक्त एका धावेचा होता. धावसंख्या 1 ने धावसंख्या आपण बघतो आपण तब्बल 6 धावा लागेल. खूप मोठा सामना आपण बघतोय मैदानात. दोन दिग्गज संघ एकमेकांसमोर उभे ठाकले त्या सामन्यामध्ये. कडकडीचा प्रयत्न, नशिबाचा चौकार. 100 रुपयाचा मानकरी आहे हा फलंदाज कपिल. धावसंख्या दुहेरींकडे पोहोचते. धावसंख्या बघतोय आपण धाब्यामध्ये तब्बल 10 धावा. चांगली सुरुवात करताना दिसतोय खल्लास 214 संघ. रामे मात्रे यांचा संघ आपण बघतोय मैदानावरती. अप्रतिम कामगिरी केली आजच्या संपूर्ण दिवसामध्ये खल्लास 214 संघाने. पुणेचा स्ट्रायकर फलंदाज कपिल 100 रुपयाचा मानकरी ठरलाय हा फलंदाज कपिल. पहिल्या लाभकर चेंडूला एकदा पूर्ण करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण बघतोय आपल्याला तब्बल 11 धावा लागल्यात. बरं 18 चेंडू मध्ये अजून किती धावा जमवतोय आणि किती धावांचं आव्हान ठेवतोय खल्लास 214 संघ बलाढ्य विक्ट्री स्पोर्ट्स संघ पुढे. देवेंद्र हडपे यांचा संघ अतिशय बलाढ्य संघ मला जो नारायण भोईर संघ. नारायण भोईर स्मृती शकता चॅम्पियन संघ ठरला होता विक्ट्री स्पोर्ट्स संघ. 10 वाजले 10. आज 11 वाजतील, पावणे 11 वाजतील. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं. षटकातील गोलंदाज सागर. या सागरचा वापर केलाय. आता मात्र 2 दिग्गज खेळाडू एकमेकांसमोर उभे ठाकले. देवीचा बाळाचे कपिल विपक्ष सागर. बिग पाड आपण बघतोय एकाच गावातील आणि एकाच विभागातील खेळाडू ते म्हणजे देवीचा बाळाचे कपिल आणि सागर एकमेकांसमोर उभे ठाकले. पहिला सुरेख चेंडू फेकला होता. नेक्स्ट स्टिक वरती नक्कीच चेंडू फेकला होता. तो चेंडू थोडासा का होईना आवाज येतोय. पॅडवरती चेंडू प्रश होतोय. निर्धाव चेंडू सुरेख सुरुवात करतोय हा गोलंदाज सागर. या सागरने अप्रतिम कामगिरी केली होती मागच्या सामन्यामध्ये. पुढे चेंडू पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न आउटसाइड लागते. एकदा पूर्ण करतोय. कराडचे तसे दाखवतोय. 2 धावा पूर्ण करताय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही मध्ये. धावसंख्या 2 ने धावसंख्या आपण बघतोय आपण तब्बल 13 धावा लागले. चांगली सुरुवात करताना दिसतोय हा खल्लास 214 संघ या सामन्यामध्ये. ज्या संघावरती ऑर्जनचा वर्षाव केलाय रामे मात्रेने तब्बल 2000चं पॉझिटिव्ह असणारे जर सामना जिंकतोय तर तुम्ही खल्लास 214 संघ. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. कारण की आम्ही सकाळपासून समज करतोय थोडा आमचा आवाज बसलेला आहे. फलंदाज बाद. मोठा धक्का बसतोय. पहिला धक्का बसतोय कपिल चिखली संपुष्टात. विजय मास्टरला जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असताना कारण की खूपच चांगली काळजी घेतली. 2 दिवस आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला. विजय मास्टर राज अधिक आभार व्यक्त करतोय मनापासून. कारण की मी उद्या नसणार आहे. दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही संगीत बघ यांना मी आधीच म्हटलं होतं
की मी फक्त 2 दिवस तुमच्याकडे देऊ शकतो. उद्याच्या दिवसामध्ये मी उंबारले येते एक ओरम क्रिकेट स्पर्धा आहे, तिथे मी समजण्यासाठी आहे. तर हरीश पाटील साहेबांकडून एक पाचशे वाले गिरीश भोईसाठी तब्बल 100 रुपये बाजार वाईट चेंडू फेकलाय. धावसंख्या 1 तब्बल 14 धावा. मी विनंती करतो, मी फक्त एकदाच अनाउन्समेंट करणार पाहतोय कारण की खूप पार्थिव लाभले तर या मैदानावरती. आपण पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलग दुसरा चेंडू वाईट चेंडू फेकलाय. धावसंख्या 1 धावसंख्या आपण बघतो तब्बल 15 धावा लागल्यात. 10:30 वाजता सामना सुरू झाला होता आणि आता मात्र 10:15 वाजले. पॅडेसिप करण्याचा प्रयत्न होता. विशालचा प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थगित. धावसंख्या आपण बघतो तब्बल 15 धावा लागेल. 2 चेंडू शिल्लक. अप्रतिम षटकाराचा आतापर्यंत विचार केला गोलंदाज सागरचा, जे सागरने तंबूचा रस्ता दाखवला होता तो म्हणजे तो फलंदाज कपिलला. 4 चेंडूमध्ये 4 धावा आतापर्यंत खर्च केलेत आणि एक सफलता प्राप्त केली आहे सागरला. प्रयत्न वाईट चेंडू नक्कीच फेकला. नियम क्रमांक 25 चा वापर करतोय पंच अक्षय गायकवाड. धावसंख्या 1 धावसंख्या आपण बघतो दाखल कधी तब्बल 16 धावा लागल्या. षटक क्रमांक दुसरं मार्ग एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 16 धावा. खूप मोठा प्रयत्न करतोय. एकदा पूर्ण करतो मिस्टँड शॉट. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतो प्रशांत कोंडे. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 2 षटकां धावसंख्या आपण बघतो दाखवली तब्बल 19 धावा लागल्यात. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. चांगली सुरुवात करताना निसर्ग फलंदाज स्टोन फोर संघ या सामने जो संघ जिंकेल तो थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल आणि 2 हात करेल तुम्ही पहिल्या संघाशी. ही कोणता संघ आजच्या दिवसामध्ये सुपर 3 मध्ये पोहोचेल, टॉप 3 मध्ये पोहोचेल आपल्याला बघायचंय. यादी आपण बघितलं कालच्या दिवसामध्ये 16 संघांनी सहभाग घेतला. 15 संघांवरती मात करून दंड बॉईज हा संघ सुपर 3 मध्ये प्रवेश केलाय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक आलेलं बघण्याचे प्रशांत उर्फ कोंडे याच्या नावावरती सुद्धा एक विक्रम आहे. 4 चेंडूमध्ये 4 चौकार मारण्याचा. मोठा गाव चेशिगावमध्ये 2000 रुपयाचा मानकर ठरला होता गोलंदाज प्रशांत. नक्कीच वाईट चेंडू फेकलाय, खराब चेंडू फेकलाय. मी त्या गोलंदाजाचं नाव घेणार नाहीये, गुपित असेल ते, सिक्रेट, टॉप सिक्रेट. धावसंख्या आपण बघतो आपण कधी 20 धावा लागल्यात. खराब सुरुवात करतोय हा गोलंदाज प्रशांत. स्ट्रायकला पदार्थ पुन्हा एकदा गिरीश भोईर. नक्कीच आपण बघतोय रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न करतोय. तोधारी तलवार ज्याला म्हटलं तर लगेच तो आबाद नाही तो बरबाद. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 20. प्रतिमा चेंडू नक्कीच खूप चेंडू बाहेर चेंडू टप्पा ठेवतोय. चेंडू थोडासा काय होईना पण आज घेऊन येतो हा गोलंदाज प्रशांत. तोपर्यंत एका धावेचा होता. धावसंख्या 1 धावसंख्या आपण बघतो बघली तब्बल 21 धावा लागल्यात. प्रथम कामगिरी करतोय प्रशांत. पुन्हा पॅडेसी प्रयत्न एक धाव पूर्ण करतोय. इथं झाली बघायचे प्रशांतला पंच. पाणी घेऊन जायचंय, पाणी घेऊन जायचंय. आयोजक रत्नागिरीला चालू काही हरकत नाहीये. धन्यवाद आमचे पंच आणि आमचे आयोजक. नक्कीच चांगलं कामगिरी करताना दिसतोय. आपण खूप मोठी स्पर्धा बघतोय आपण मैदानावरती. तन्मय प्रतिष्ठान स्वर्गीय विलास पाटील स्मृती चषक सन 2017. पुढे पुन्हा एकदा प्रेक्षकांची मोठ्या संख्येने गर्दी आपण बघतोय या मैदानावरती. गोलच्या वेगळ्या सीमाची बॅट 4 धावा. संघर्षमय चौकार येतोय गिरीश भोईरच्या बॅट मधून आणि 100 रुपयाचा मानकरी ठरलाय गिरीश भोईर. धावसंख्या 26. 2 चेंडू अजून शिल्लक षटकातील. धावसंख्या आपण बघतो दाबगली तब्बल 26 धावा लागल्यात. पुण्याचा बॅलन्स होतोय. हातामध्ये 200 रुपयाचा मानकर ठरलाय. एकूण 300 रुपयाचा मानकर ठरलाय हा फलंदाज गिरीश भोईर.
धावसंख्या आपण बघतो तब्बल 30 धावा लागल्यात. आता मात्र प्रत्येक चौकासाठी 200 रुपयाचा मानकरी ठरवणार आहे. तुम्ही हरीश पाटील यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचा पाठवले आले प्रत्येक चौकासाठी गिरीश भोईर याला. आतापर्यंत विचार केला तर 300 रुपयाचा मानकरी ठरणार हा फलंदाज गिरीश भोईर. धावसंख्या आपण बघतो तब्बल 30 धावा लागल्यात. लांबण्याचा प्रयत्न करतोय. वाईट चेंडू फेकलाय. धावसंख्या 1 मध्ये धावसंख्या आपण बघतो तब्बल 31 धावा लागल्यात. कामगिरी करतोय हा गिरीश भोईर. शेवटच्या षणामध्ये टॉपगिरीमध्ये फिल्डिंग करताना हा गिरीश भोईर. 3 षटकांची सांगते आली. 3 षटक धावसंख्या आपण बघतो तब्बल 31 धावा लागल्या धावफलकावरती. शेवटच्या 6 चेंडू मध्ये किती धावा जमवतोय आणि किती धावांचं आव्हान ठेवतोय आपल्याला बघायचंय. हा कल्लास 214 संघ पल्लाट्या विक्ट्री स्पोर्ट्स संघापुढे. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. विक्ट्री स्पोर्ट्स संघ धावसंख्या 31 1 बाद 31. वैयक्तिक पहिला आणि सांघिक शेवटचं षटक क्रिकेटमध्ये त्याला स्लो ओव्हर एक हानावरचं षटक म्हटलं जातं. गोलंदाज येतोय किरण शिंदे. स्ट्रायकला फलंदाज विशाल आणि नॉन स्ट्रायकला फलंदाज गिरीश भोईर. जो गिरीश भोईर 300 रुपयाचा मानकरी ठरलाय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. बघ किती धाव जमवते किती धावांचं आव्हान ठेवतोय विक्ट्री स्पोर्ट्स संघापुढे. पहिले चेंडू सुरेख चेंडू फेकला होता. कामपेट ट्राय आपण सेल्युशन दाखवतोय. डोळ्याचं पार न फेडणार सेल्युशन दाखवतोय तो म्हणजे क्षेत्ररक्षक निलेश. आपण क्षेत्ररक्षक नक्कीच 2 धावा वाचवल्या. धावसंख्या 2 ने धावसंख्या आपण बघतो तब्बल 33 धावा. षटक क्रमांक शेवटचं मार्गस्थ गोलंदाज येतोय स्लो गोल एक हानामध्ये षटक घातक गोलंदाज किरण शिंदे. आता माझ्या दिशाहीन म्हणजे वाईट चेंडू फेकलाय. धावसंख्या 1 ने धावसंख्या आपण बघतो तब्बल 34 धावा लागल्या धावफलकावरती. सामना बघतो आपण मैदानामध्ये तिसरा पेज दुसरा सामना होण्याचा प्रतिमा सुरुवात करतोय. नक्कीच विचार केला समजत नाही विषयाला. धावसंख्या स्थगित धावसंख्या आपण बघतो तब्बल 34 धावा लागल्यात. षटक क्रमांक शेवटचं मार्गस्थ. पुढे पुणे का लोकलचा वापर केला. निर्धाव चेंडू सलग दुसरा चेंडू आपण बघतोय. निर्धाव चेंडू फेकलाय. अचूक टप्प्यावरती गोलंदाज करताना दिसतोय. भेदक मारा करताना दिसतोय गोलंदाज किरण शिंदे. पुढे चेंडू पुन्हा एकदा समोर फलंदाज विशाल. बंद करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज बाद. विशालची गेली संपुष्टात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असणार आहे. अरे डम्पिंग राऊंड आहे ना इकडे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. सामना करतो म्हणजे फलंदाज गिरीश भोईर. त्या गिरीश भोईरवरती तब्बल 200 रुपयाचे पारितोषिक लावले. प्रत्येक चौकासाठी 300 रुपयाचा मानकरी ठरलाय हा गिरीश भोईर स्ट्राईक एंडला. प्रतिमा षटक आतापर्यंत विचार केला तर किरण शिंदेचा नक्कीच कमबॅक करून दिला विक्ट्री स्पोर्ट्स संघाला या सामन्यामध्ये किरण शिंदे यांनी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुढे चेंडू पुणे का चेंडूला भेटकावण्याचा प्रयत्न आपली सेल्युशन दाखवतो शेवटच्या क्षणामध्ये. फलंदाज बाद. 30चा धक्का बसतोय गिरीश भोईरच्या स्वरूपात. तो कल्लास 214 संघाला 35 या धावसंख्या होती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. आतापर्यंत विचार केला तर या षटकामध्ये 5 चेंडू फेकले त्या किरण शिंदे आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. जबरदस्त कामगिरी करतोय अप्रतिम कामगिरी करतोय या सामन्यामध्ये हा गोलंदाज किरण शिंदे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना दिसतोय. भेदक मारा करताना दिसतोय गोलंदाज किरण शिंदे. खूप मोठी आपण स्पर्धा बघतोय या मैदानी. तन्मय प्रतिष्ठान सगळे विलास पारिस मध्ये 2017
प्रथम क्रमांकाचं पाहिजे असणारे रोख रक्कम 77,777 आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांकाचे पाहिजे असणारे रोख रक्कम 44,444. तिसऱ्या क्रमांकाचं पाहिजे असणारे रोख रक्कम 22,222. आणि या स्पर्धेत प्रमुख आकर्षक मालिकावीरसाठी एक चमचमाती बाईक आपण बघू शकता. 1 किलो शिल्लक चेंडू 4 षटकांची संख्या आहे. 4 षटक धावसंख्या आपण तब्बल 35 धावा आणि 36 धावांचं आव्हान ठेवलंय. ते म्हणजेच विक्ट्री स्पोर्ट्स संघापुढे अप्रतिम गोलंदाजी दाखवली गोलंदाज किरण शिंदे यांनी आणि संघाला या सामन्यामध्ये वापसी करून दिली आहे. ते गोलंदाज किरण शिंदे यांनी 24 चेंडू आणि 36 धावांचं आव्हान असणार आहे. तर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडलं येते मायक्रोफोन वरती तुमचा आमचा एक लाडका आणि गोड आवाज जितेश पाटील मॅन फ्रॉम साबेगाव. धन्यवाद रोशन दादा. सामन्याचे सुरू आहे म्हणजे तुमच्या माहितीसाठी विक्ट्री स्पोर्ट्स विपक्ष खलास 214 भाऊ तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. विशाल राणे उत्कृष्ट व्यक्तिमत्व सर राम भोईर यांनी 3 चेंडू 3 फलंदाज बाद केले. हॅट्रिक जर संपादन करतोय तर 2,000 रुपयाचं पारितोषिक भुवनेश्वर वारकर साहेब यांच्या शुभ हस्ते देण्यात येणार आहे. सामन्याला सुरुवात होते आहे. जर पहिल्या चौकार जर कोण मारतोय तर त्याला कुठला फलंदाज पहिल्या चौकार मारतोय त्याला 100 रुपयाचं पारितोषिक आलंय विशाल राणे यांच्याकडनं. सेकंड फलंदाज निलेश नॉनस्ट्रायकरला ओंकार गोलंदाज गिरीश सेकंड फलंदाज निलेश एक पारितोषिक आलंय फलंदाजी करणाऱ्या संघाला. जर पहिल्या चौकार ठोकतोय या सामन्यामधला या इनिंग मधला तर रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक निलेश राणे कलर्स मराठी दर्शन या मालिकेकडनं भेटणार आहे. पारितोषिक जमा झालाय. सर दीपेश पाटील मला विनंती करतो साईडला जाऊन चर्चा करायची आहे. दीपेश सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज सज्जोत गिरीश सेकंड फलंदाज निलेश मात्रे निलेश बागुल एक आक्रमक फलंदाज. या निलेशामुळे मला एक निलेशची आठवण होते तो म्हणजे निलेश मात्रे मोडगाव संघाचा पहिल्या चेंडूवर सिंगल कन्वर्ट होते. सिंगल अकाउंट ओपन करतोय निलेश स्वतःच व संघाचं. स्ट्राईक रोड ती फलंदाज ओंकारकडे. कुठला फलंदाज 100 रुपये पटकावतोय. फलंदाज ओंकारचा पंच सुरुवात करायची आहे. संदेश सकाळपासून पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय. संदेशला जयेशला सुमितला अक्षयला खास करून संकेत यांना ट्राय केला आहे कॅपमध्ये डब्ल्यू काढला आहे. पहिला चौकार येतोय 100 रुपये जमवतोय फलंदाज ओंकार.
धन्यवाद. ओव्हर हॅट्रिक साठी पारितोषिक आलाय. जर 3 गडी बाद करतोय षटकामध्ये तर 2000 रुपयाचं पारितोषिक गिरीश साठी. हरीश पाटील यांच्याकडनं शूट केलं आउट, ड्राईव्ह केलं आउट साईडला. एकच धाव येते. इकडे धाव संख्या पुढे सरस्वती 6 वर. स्ट्राईक रोड होती ती पुन्हा एकदा निलेश यांच्याकडे. निलेशने 1 ने धाव आपला कौतुक पण केलेलं. 33 धावांचं लक्ष आहे. विक्ट्री स्पोर्ट्स संघासमोर डोंबिवलीमध्ये एक बलाढ्य संघ, तेवढंच कॅलिबरचं संघ देवीच्या पाड्यामध्ये आलंय. सगळं कला ड्राईव्ह क्षेत्राच्या सज्ज आहे. तिथे मात्र एकच धाव येते आहे. सुरक्षित रक्षण कदावर समाधान मानायला लागेल फक्त. आपण 7 आणि जी माशिचं सुद्धा धन्यवाद. कारण का मला बंधन असतं कारण आम्ही गाडी वाजवू शकत नाही. बाबांकडे 4 धावांसाठी धन्यवाद डीजे. ओंकार वैयक्तिक 9व्या धावसंख्येवर खेळतोय. ओंकार मात्र गेअर चेंज करतोय. ओंकार टॉप गिअरला गाडी चालवतोय. जी गत वर्षी गाडी घेतली तीच गाडी मात्र तो टॉप गिअरला चालवतोय. पुन्हा एकदा ड्राव केलाय गॅपमध्ये. बिस्किट रिसीव्ह बाबांकडे 4 धावांसाठी. ओंकारच्या बॅटिंगमध्ये खलकडी 3रा चौकार. चौकाराने धावसंख्या पुढे सरसवली ती. बॅट्समन आपल्या बाजूने 15 वर. सेकंड फलंदाज निलेश येतोय. निलेश बाबू क्रमांक फलंदाज. मुंबई असो डोंबिवली असो विभाग दहशत गाठी आहे. धावसंख्या दाखल 15 धावा झाल्या. नवीन गोलंदाज विशाल येतोय. पावरप्लेचं बंधन संपलंय. पहिल्या षटकामध्ये पावरप्लेमध्ये धावा आल्या त्या 15. स्ट्राईक रोड होती निलेश याच्याकडे. षटक संपलंय. षटक काय 15 धावा कुठल्या फलंदाजी करताना ओंकारने 3 चौकार दाखवले आपल्या बॅटिंगमधनं. खणखणी ड्राईव्ह दाखवली. आउट ड्राईव्ह कव्हरला. पुढे साईडला फलंदाज निलेश. एक निलेश मोठा गाव संघाला परफॉर्मन्स देतो. निलेश मात्र एक अष्टपैलू खेळाडू. त्याला मॅन ऑफ द मॅच सिरीज गाडी भेटलेली सुंदर रतनपूर पाडी स्मृतीच्या 2016 ला. ड्राईव्ह केला गॅपमध्ये. चेंडू सीमा पालीकडे 4 धावांसाठी. निलेश मात्र आपल्या चौकाराने अकाउंट ओपन करतोय. दर्जा दाखवतोय निलेश स्वतःचा. एक क्लासिक फटका बघायला भेटला आपल्याला एक्स्ट्रा कव्हर रिझल्ट मध्ये. आकाश देवळेकर यांचं पुनरागमन झालंय. सकाळी त्यांचा संघ इथे परफॉर्मन्स देत होता. गावदेवी पॅकर्स स्वतः खेळत सुद्धा होते. पुन्हा एकदा आउट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. त्यांचे संदेश आमच्याकडे वळत आहेत. वाईडची गुण घोषित करतात आणि वाईड येतोय. वाईड धावसंख्या पुढे सरसवत येते. मला अजून 20 वर 16 धावांची आवश्यकता आहे. तू कुठे आहे? सेकंड फलंदाज निलेश चौकाराच्या मधीने खेळतोय. वैयक्तिक 5 मी माझं 6 धावसंख्येवर. का तू येतो इथं? नाही राऊंड नाही झालो. मी आलो इथं. म्हणजे युट्यूबवर मॅच दिसतात ना ते दाखवायला आलोय. निलम चेंडू येतोय. हा ऑनलाईन. हा ठीक आहे चालेल. आउट ड्राईव्ह पुढे तो मिड ऑफला. सुरक्षित रक्षण तोपर्यंत एक धाव येते. एकदा धावसंख्या पुढे सरसवली ती 21 वर.
3 चेंडू झाले. 15 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. धावांचा धावफलकावर 21, स्कोर बोर्ड 21. सेकंड फलंदाज ओंकार येतोय. 3 चौकाराच्या बदली ओंकार वैयक्तिक. 13 आहे धावसंख्येवर. गोलंदाज सचिन विशाल. आता मात्र एंड चेंज करत आहे गोलंदाजीचा. राईट बरोबर विकेट. हलक्या त्याने घोटकाडला गॅप मध्ये. गॅप शॉट सिलेक्शन पण क्षेत्ररक्षण मात्र तिथे संजय. ओव्हर थ्रो आणि मात्र दुसरी धाव सुद्धा धावून घेतली आहे. 2 धावा ओंकारच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत आणि संघाचं सुद्धा दोन्ही धावसंख्या पुन्हा पुढे सरसवली ती 23 वर. 13 धावांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये फक्त औपचारिक बाकी आहे. या विक्ट्री स्पोर्ट्स बलाढ्य संघ आहे. संघामध्ये ओंकार, निलेश, विक्रांत, किरण, विनोद, दिनेश, कोंडे सगळे फलंदाज आहेत. शेवटपर्यंत फलंदाज आक्रमण आहे या विक्ट्री स्पोर्ट्स संघाकडे. वाईट चेंडू आणि या 4 धावा बॉलिंगच्या सर्व्ह मध्ये. वाईट प्लस आउट. 5 धावा येतील. धावफलकावर 28. रिव्हर्स स्वीप केलाय. चेंडू मागे जातोय. स्वतः यष्टी रक्षक चेंडू गॅदर करायला जातोय. एकच धावले ते. एक धावसंख्या पुन्हा पुढे सरसवते दिली. 29. अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. स्पोर्ट्सचे बॅकर्स देवेंद्र हडपे सुद्धा समालोचन कक्षामध्ये. व्हेरी गुड शॉट. चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडूच्या गतीचा फायदा घेतला. चेंडूला फक्त बॅटची दिशा दिली बॅटने आणि चेंडूला पाठवलं तर बाउंड्री लाईन पार. 4 धावा. षटक संपतंय. 2 षटक संपले. पंच लक्ष द्यायचं. 2 षटक झाले. 2 षटकांची धावा झाल्या फलकावर. 33. अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 3 धावा. 12 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. सेकंड फलंदाज ओंकार. क्षेत्रक्षेत्रामध्ये पूर्णपणे किती पाहिजेत? 3 रन. धुरने एकदम डोकं जड केलं रे बाबा. इथे मात्र वाईट चेंडू येतो आहे. वाईट +1 धावांची बरोबरी होते. 35. सामना मात्र एकतर्फी झाला. विक्ट्री स्पोर्ट्स संघात बाजूने सामन्यात झुकला. आणि ते सामना जिंकतोय विक्ट्री स्पोर्ट्स संघ.